या. श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडे यांच्या या असणाऱ्या कारभाराविषयी, त्या ट्रस्टविषयी, त्या ट्रस्टवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपीचं जेलमध्ये टाकण्यासंदर्भामध्ये सगळे पुरावे मी आज या ठिकाणी घेऊन आलेला आहे. या ठिकाणी चंद्रकांत पुजारी आणि त्या सगळ्या टीमनं या या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्या पुराव्यासहित माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे असं की ह्या देवस्थान ट्रस्टमध्ये असणारा जे ट्रस्ट आहे त्यांना बरखास्त करून त्यांना कायमस्वरूपी घरी बसवा, ह्या दृष्टीनं आम्ही ह्या पत्रकार परिषद घेतलेलं आहे. या ठिकाणी माहितीच्या आधाराखाली माहिती काढून या ठिकाणी आतापर्यंत जो विषय 25 किलो चांदी गायब झालेला होता, गायब नसून ह्या चंद्रकांत पुजारी त्याच्या टीमनं चोरून नेलेला आहे. सर्व कालवा झाल्यानंतर त्याने आणून बसवलेला आहे. वास्तविक पाहता धर्मादायकाने त्यांच्यावर आजच फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तो न केल्यामुळं आम्हाला ना यायला जाणं ह्यासमोर आपल्यासमोर यावं लागत आहे. आणि या ठिकाणी चंद्रकांत पुजारी आणि त्यांची चांडाळ चौकड आहे ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. ह्याने 18 ते 21 या सालामध्ये फक्त या ट्रस्टीकडे 2 किलो सोनं दाखवलेलं आहे आणि 114 किलो चांदी दाखवलेलं आहे. बाकी यांचे 50 किलोचं सोनं किंवा चांदी ह्या लोकांनी ह्याने गायब केलेलं आहे. ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी फक्त गुरव समाजाला ह्या ठिकाणी मानाचं स्थान आहे. वास्तविकता श्री सिद्धनाथ खरसुंडे देवस्थान ही सर्व समाजाचे मिळून आहे, सर्वांचं आराध्य दैवत आहे. या ठिकाणी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण ह्या सगळ्याच आराध्य दैवत असतात. गोरव समाजच काय ह्या ट्रस्टमध्ये पुजारी आहेत, इतरांना का स्थान नाही? जर इतरांना स्थान असतं, इतरांना जर हे सर्वांना सामावून घेतलं असतं तर चांदीसारखा प्रकार गायब झाला नसता. इतक्या मोठ्या प्रमाणात 50-100 किलो सोनं गायब झालं नसतं. त्यांनी जर गायब करायचं असतं, ह्या लोकांनी सर्वांनी घेतलं असतं तर ही गायब झालं नसतं. माझा आरोप आहे चंद्रकांत पुजारी ह्या टोळेवरने, ह्यांनी जर तातडीनं हे सगळं कबूल नाही केलं तर ह्या लोकांच्या विरोधात आम्ही 11 तारखेला तर आंदोलन धर्मदायकच्या पुढे बसणार आहे. परंतु ह्या चंद्रकांत पुजारीची अफाट त्यांनी संपत्ती कमवलेली आहे. ह्या ठिकाणी मुंबईला आहे, पुण्याला आहे आणि बाहेरल्या देशामध्ये सुद्धा ह्याची संपत्ती आहे. याचे 50-100 किलो 50-100 एकर यांनी बागायत आहे यांची. ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि सर्वसमावेशक असणारा हा सिद्धनाथ देवस्थान आहे, सर्व सामाजिक झाला पाहिजे. ह्या बॉडीला बरखास्त केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रशासन नेमलं पाहिजे. आणि प्रशासन नेमत असताना जे आतापर्यंत त्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्या प्रशासनाला आमची विनंती आहे, धर्मदायित्वाला विनंती आहे की तुम्ही तातडीनं कुणाचे मोजाबिजा न करता ह्यांना धर्मदायित्वाला विनंती आहे, ह्या ट्रस्टीला तुम्ही पाठीशी घालू नका. कारण तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल. अशी वेळ येऊ देऊ नका. ट्रस्टीवर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करून ह्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करण्यात यावे अशी आपली या ठिकाणी मागणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणारा जो सोयीसुविधेचा विषय, लाखो कोट्यावधी रुपये ह्या चांडाळ चौकडीनं कमवलेले आहेत चंद्रकांत पुजारी आणि त्यांच्या टीमनं. या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत. या ठिकाणी वाचनालयाची सोय नाही, ग्रंथालयाची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, पाण्याची सोय नाही आणि येणाऱ्या भक्तांना शेड उभा करण्याची सोय, कुठलीही सोय केलं, फक्त पैसे खाण्याचं काम केलं. आज जत्रेला जागा नाही. ह्या खरसुंडी देवस्थानला असणारे जे खरसुंडीचे देव 2 वेळा यात्रा भरते, परंतु हक्काचं असं स्थान नाही, हक्काची जमीन नाही. ह्यांनी जर सर्वसमावेशक जरी बॉडी असते तर ह्यांना लाखो कोट्यावधी रुपये वर्षाला मिळतात. त्यांनी किमान 50 नाही तर 100 एकर जागा जर घेतली असते ताब्यामध्ये तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अतिशय जोमानं इथनं अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या चालणारी यात्रा आहे. ही यात्रा बंद पडायची वेळ आलेली ह्यांच्या कर्तृत्वामुळं. कारण ह्या ठिकाणी आता जत्रेला जागाच नाही. आटपाडी रस्ता पॅक झालेला आहे, वलवड रस्ता पॅक झाला आहे, नेलकर्जी रस्ता पॅक झालेला आहे, सगळं प्लॉटिंग पडलेलं आहे. जत्रा करायची कुठं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. माझी अनेक प्रशासनाला विनंती आहे
ह्या पैशाचे सगळे जे पैसे गोळा होतात एका वर्षाचं ते वर्षाचे पैसे गोळा करून 100 एकर जागा घेऊन ह्या ठिकाणी प्रशिस्ताचे यात्रा भरवावे आणि ह्या चंद्रकांत पुजारी ह्या आणि ह्यांना टीमना तातडीने ह्यांच्यावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आपली मागणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माहितीच्या अधिकाऱ्याखाली आम्ही माहिती घेतली असता सन 2012 ते 2016 या काळामध्ये ऑडिट झालेलं नाही. आमचं असं म्हणणं आहे ह्या काळामध्ये त्यांनी 50 किलो सोनं ही ट्रस्टीनं गायब केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्यांच्या विरोधात तक्रार आणि ह्याच्यामध्ये जर ऑडिट केलं नसेल तर धर्मादायुक्त का गप बसले? कारण धर्मादायुक्त आणि ह्या दोघांचं संगनमत आहे. अनेक व्यापाऱ्यांचं म्हणजे गोल्ड म्हणजे ते दुकानदार आहेत ह्या दुकानदाराचे सुद्धा आम्हाला फोन येतात. आम्ही भाविक आम्ही देवाला आम्हाला देव पावलेला आमचं देव कुलदैवत आहे त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहे पण ही घाण काढा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की ह्या 2004 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आणि ही माणसं गेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन धर्मादायकच्या समोर करावं. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.